सुरुवात हो. आजच्या 6व्या सत्रामध्ये आपण दृष्टांत घेणार आहोत समुद्राचा. याआधी परमेश्वर कशा प्रकारे चतुर्विध दान देतात किंवा चतुर्प्रकारे 4 प्रकाराने परमेश्वर जे काही दातृत्व करतात, मग ते स्थितीचा असो आनंदाचा असो, त्या संदर्भातले जे दृष्टांत आहेत, दृक स्पर्श आलाप अंतःकरण, या संदर्भातले दृष्टांत आपण बघितलेले आहेत. तर हे परमेश्वर जे दातृत्व करत असतात यामागे जीवाची काय ठेव आहे, म्हणजे प्रत्येकाला सारखं दान देतात का? जे एखाद्या जीवाला, म्हणजे आपण दृक या पदामध्ये बाईसांना स्वामींनी प्रेमदान दिलं, हा एक जो काही प्रमाण आहे ते प्रमाण त्याच्यामध्ये बघितलेलं आहे. तर मग प्रत्येकाला दृकाने स्वामी प्रेमाचा संचार करतील का? एखाद्याला स्थितीचा आनंद देतील किंवा प्रत्येकाला परमेश्वर आलापाद्वारे ब्रह्मविद्या ज्ञानच सांगतील का? म्हणजे प्रत्येकाला वेगवेगळं दातृत्व दिलं जाणार आहे. दृक स्पर्श आलाप अंतःकरण हे माध्यम हेच राहणार आहे, परंतु त्या माध्यमातून प्रत्येकाला तसंच दिल्या जाणार नाही. यथा भट्टोबास यांच्या सन्निधान, म्हणजे त्यांना जे सन्निधान लाभलं द्वय अवतारांचं, त्याच्यामुळे महादाईसा म्हणतात की तुमचं देह आता कसं आहे, प्रसादवत आहे, पवित्र आहे. असं सगळ्यांचं देह होईल का? नाही, तसं होणार नाही. वस्तू संबंधी शक्ती निक्षेप हे एखाद्या निर्जीव वस्तूसाठी म्हणून ते बरोबर जमतं, परंतु सजीवाच्या बाबतीमध्ये त्यांच्यामध्ये शक्तीचा निक्षेप केला जात नाही. पण भट्टोबास त्याला एक अपवाद असल्यासारखे, त्यांच्या शक्तीचा निक्षेप नाही, परंतु त्यांचं जे शरीर आहे ते मात्र पवित्र झालेलं आहे. तर अशा प्रकारे परमेश्वराच्या सन्निधानी सगळेच आहेत. मग आपण सुरुवात जर का केली, लहान समजा दानाईसा असेल, चांगदेव भट, भाईदेव, हे सगळे असतील, ते थोरा मोठ्यांपर्यंत सगळे, स्त्री पुरुष सगळेच आहेत, प्रतिकूल अनुकूल उदास, हे प्रत्येक जण असताना या प्रत्येकांना सारखं दातृत्व केलं जात नाही, किंवा केलं जरी तरी त्यांना सारखं दातृत्व मिळत नाही. जसं स्वामींनी भट्टोबास मुख्य करून निरूपण केलं, आता तिथे सगळेच आहेत, परंतु ते निरूपण भट्टोबासांना जसं तसं मिळणार. त्याच्या खालोखाल अजून महादाईसा असतील, बाकीचे असतील, किंवा माहीम भट्टांसाठी म्हणून काय असेल तर तो माहीम भट्ट, भट्टोबास, महादाईसांना ह्यांना जसं तसं मिळेल. पण इतर मग तिथे दादोस असतील तर त्यांना ते निरूपण मिळणार नाही, तिथेच ते बसलेले आहेत. म्हणजे परमेश्वर समदाते आहेत, किंवा ज्यांच्या अधिकारांना, ज्यांचा जसा अधिकार आहे त्यांच्या अधिकाराच्या अनुरूप त्यांना निरूपण करणारे किंवा दातृत्व करणारे परमेश्वर आहेत. आणि त्याच्यामध्ये अजून एक आहे की नीतिमत्ता परमेश्वराकडे आहे, म्हणजे ज्या एखाद्याचा अधिकार मोठा आणि त्याला ते देत नाही अशातला भाग नाही. त्याचा अधिकार आहे आणि त्याचं ती परवडेला तो जर का अधिकार आलेला आहे तर परमेश्वर त्याला ते दातृत्व करत असतात. परंतु हे दातृत्व एखाद्या जीवाला मिळावं, किंवा आपण म्हणतो की त्याने ते जोडलेलं असलं पाहिजे, तर तो जोडतोच कसं काय, ते कशा प्रकारे आपण ते जोडलं पाहिजे. आता या दृष्टांतामध्ये आपल्याला एकूण जे दृष्टांत आपण घेतले 7, त्याच्यामध्ये परमेश्वराचं दातृत्व कळालं आणि ते कशा प्रकारे देतात ते पण कळालं, आणि ते कुणाकुणाला दिलेलं आहे तोही संदर्भ आपण लीळेच्या माध्यमातून बघितलेला आहे. परंतु आता आपल्याला प्रश्न पडला पाहिजे की हे जर का जोडल्याशिवाय मिळत नाही तर बाकीच्यांनी हे कसं जोडलेलं होतं, किंवा आपल्या बाबतीतला प्रश्न जर का निर्माण झाला की आपण हे कसं जोडायचं आहे, हा प्रश्न आपल्याला निर्माण झाला पाहिजे. आणि त्याचं उत्तर आहे आजच्या दृष्टांताची जी लापिका आहे, पुरुषाचेनी उद्यमे देणे आती, पुरुषाचेनी उद्यमे. पुरुष म्हणजे सगळेच आले बरं. आता इथे स्त्री पुरुष हा प्रकार नाही आहे. इथे पुरुष म्हणजे जो स्वतंत्र आहे, अपगंड स्वतंत्र जीव, त्याला पुरुष असं म्हटलेलं आहे.
मग त्याच्यात सगळे येतात. आमचे स्वामी सांगतात बाई पुरुषाहूनही असावे. पुरुष म्हणजे स्वतंत्र, आणि जो स्वतंत्र आहे तो पुरुष आहे. आणि जो स्वतंत्रता ज्याच्याकडे आहे तोच काहीतरी प्राप्त करू शकतो. स्वातंत्र्य हा मोक्ष जो सांगितलेला आहे तो स्वतंत्र व्यक्तीच. आता एखादा पुरुष स्वतंत्र नसेल तर तो स्वामींच्या अपेक्षित पुरुषार्थ करण्यायोग्य तो जीव नाही. एखादी स्त्री स्वतंत्र आहे, जसं महादाईचा उपलक्षण आहे, आमच्या औसा स्वतंत्र जीव आहेत. म्हणजे त्या परमेश्वराचा जो ईश्वर मार्ग जो आहे तो प्राप्त करण्याचा जो पुरुषार्थ आहे ते बरोबर ते साध्य करू शकतात. बघा, एखादा ईश्वरदायक विधी आहे तो आपल्याला मिळाला तर आपण म्हणतो की मला येता नाही येणार, किंवा पाऊस असल्यामुळे मी आलो नाही. म्हणजे विविध कारणं जे सांगतो तो आपला पुरुषार्थ नव्हे. पुरुषार्थ म्हणजे काय की जसं तो महादेव राजा म्हणतो की नाही आज ते झालं, काय झालं, हत्ती मेला म्हणून जायचं नाही आहे. आता राजा म्हणजे कोण आहे, मोठमोठी संकट झेलणारा आहे. आता समजा परकीय शत्रूचं जर का हे आलं चालून आक्रमण आलं तर तो असे कारणं सांगू शकतो का, किंवा मी आज काही युद्धाला येणार नाही असं झालेलं आहे. हे पुरुषार्थाचं लक्षण नाही. कधी पुरुषार्थाचं लक्षण काय आहे, जो तो शेवट बोलला की आता राज्य जाओ अथवा राहो, काही जरी झालं तरी आज मी जाणारच, ह्याला म्हणतात पुरुषार्थ. अशा प्रकारचे निर्णय नुसती बोलती बरी भाषा नाही. आपण जे प्रायश्चितात बोलतो तसं नाही आहे की बोलायचंय, ते आचरण केलं का नाही केलं काय फरक पडतो का त्याचा? आपण कधी चिंतन केलं का याचं, की प्रायश्चितात आपण जे बोललो ते आपण पाळलंय का वास्तविक आयुष्यामध्ये? नाही पाळलं. महादेव राजा जेव्हा बोलतो तेव्हा त्याला ते पालन करावं लागणार आहे, तो उगाचच बोलणार नाही आहे. आणि म्हणून पहिल्या 2 दिवसामध्ये तो पुरुषार्थ त्यांनी दाखवला नाही, परंतु 3ऱ्या वेळेला मात्र त्यांनी तो बोलून दाखवलेला आहे. आणि बोलून दाखवलेला आहे तर तो करून पण दाखवणार होता. ह्याचं प्रमाण आमच्या स्वामींनी दिलेलं आहे. एक दर्शन झालं असतं तर सगळं राज्य सोडलं असतं. याला म्हणतात पुरुषार्थ. राज्य मिळवणं जसं पुरुषार्थ आहे तसं राज्याचा त्याग करणं हा देखील पुरुषार्थ आहे. पांडवांनी राज्य मिळवलं देखील, कृष्ण महाराजांनी सांगितलं त्यागून द्या तर त्यागलं देखील. हे दोन्ही गोष्टी पुरुषार्थ आहे. आणि म्हणून असा पुरुषार्थ करणारे जे आहेत, परमेश्वरासाठी म्हणून काहीही करणारे किंवा परमेश्वराच्या मनोधर्म पालनार्थ आपलं समर्पण करणारे जे पुरुष आहेत ते सर्वजण त्यांना काय म्हटलेले, पुरुष जीव, स्वतंत्र. पुरुषाचे उद्यमे देणे आती, म्हणजे त्या जीवाने जे देवासाठी जे म्हणून केलेलं आहे. दृष्टांत समुद्राचा आहे. समुद्राच्या दृष्टांतामध्ये व्यापारी वर्ग दाखवलेला आहे. व्यापारी वर्गामध्ये पण 2 ते 3 टप्पे त्यांनी दाखवले स्वामींनी. आणि अशा पद्धतीने तो जो व्यक्ती आहे त्याच्या उद्यमे, म्हणजे तो जो काही प्रयत्न करतो, जसं तुम्ही जेवढा प्रयत्न जेवढा तुम्ही प्रयत्न कराल तेवढं परमेश्वर सहाय्य करतात असं सांगितलेलं आहे. अल्प प्रयत्न बहुत सहाय्य, किंवा बहुत प्रयत्न अल्प सहाय्य, किंवा जेवढा प्रयत्न तेवढं सहाय्य. अशा तिन्ही गोष्टी स्वामींनी सांगून ठेवलेल्या आहेत. मग तुम्ही किती प्रयत्न कराल त्यानुसार तुम्ही जोडणार आहात. जसं एखादा हातावर पोट ज्याचा आहे तो जेवढा वेळ काम करेल तेवढं द्रव्य त्याला मिळेल. जेवढं कमी कार्य करेल तो काम करेल तेवढं कमी द्रव्य त्याला मिळणार आहे. तसं ईश्वरदायक विधीमध्ये तुम्ही किती प्रमाणामध्ये सेवा करत आहात. आता आपण म्हटलं आम्ही 1 तास सेवा केली म्हणजे आता आमचं भलं होणार, पण त्या 1 तासामध्ये आवडी किती तास आहे, किती मिनिटं, किती सेकंद म्हणजे कधी कधी सुरुवातीलाच आवड असते बरं का, हा द्या माझ्याकडे ओझं द्या ते मी उचलतो. आवडीपूर्वक ओझं डोक्यावर घेतलं, नंतर लक्षात आलं की हे तर 70-80 किलो आहे, गेली आवडी लगेच शून्य झाली. म्हणजे नंतर असं व्हायला लागलं उगाच घेतलं बरं काय, मी उगाच बोललोय. म्हणजे नंतर ती आवडी शून्य झाली. पहिले सुरुवातीचे 2-4 सेकंद आहे, नंतर शून्य.
म्हणजे तुम्हाला हे पण बघावं लागेल की आवडी भरपूर आहे, परंतु सेवा काहीच नाही केली तरी चालणार नाही. सेवा भरपूर केली पण आवडी काहीच नाही आहे. म्हणून हे आहे, तर दोन्हीचा एक ताळमेळ मोजल्या जातो. सरासरी जी मोजल्या जात असते की तुम्ही किती वेळ सेवा करत आहात, कुठल्या भावनेने सेवा करत आहात, सहेतुक करत आहात का निरहेतुक करत आहात. आमचे जे सारंग पंडित आहेत, आणि आमचे म्हणता येत नाही त्यांना, परंतु ते सारंग पंडितांनी जे काही 60 उपार खाऊ घातले, जे लीळा चरित्रामध्ये एवढे उपार स्वामींना कोणीच दंडवत घालून बोलवलेला नाही, एवढा वेळ त्यांनी बोलवलाय. अर्थातच रामधरणा राजाकडे स्वामी त्याहीपेक्षा जास्त स्वामींनी भोजन केलेले, 10 महिने स्वामी तिथे होते. तर तिथे सारंग पंडितांना जी क्रिया घडली ती फक्त सहेतुक क्रिया होती, हे लक्षात घ्या. मी जे नेहमी सांगतो, क्रिया थोडीशीच करा, 10 रुपये खर्च करा, 100 रुपये 1000 रुपये खर्च करू नका. लोक 75 उपाराच्या निमित्ताने लाख लाख रुपये खर्च करतात, पण तो असतो सहेतुक. सारंग पंडितांनी 60 उपार केले, परंतु ते होते सहेतुक, की स्वामींकडनं जे मिळालेलं आहे ते आपण स्वामींना प्रसन्न ठेवलं तरच ते आपल्याकडे राहील, नाही तर स्वामी ते हिरावून घेतील. म्हणून सारंग पंडित स्वामींच्या ठिकाणी सगळ्या त्या क्रिया करत होते, आणि म्हणून स्वामी म्हणतात आधी येथ बुद्धी व्हावी. त्यांची स्वामींवर बुद्धी नव्हतीच, मग त्यांचं ते वाया गेलं असं काय म्हणतं, कारण की ते होतं सहेतुक. म्हणजे तुमच्या सेवेमध्ये सहेतुकपणा असेल तर तो मोबदला आहे. दुकानदाराने एखाद्याला वस्तू दिली तर ते काही दुकानदाराने उपकार केले नाही, की घेणाऱ्याने त्याचं द्रव्य दिलेलं आहे, किंवा एखाद्याने द्रव्य दिलेलं आहे म्हणून त्यांनी उपकार नाही केला दुकानदारावर, दुकानदाराने त्या बदल्यात त्याला वस्तू दिलेली आहे. म्हणजे इत्यादी प्रकारे तो व्यवहार झाला. सहेतुकपणा म्हणजे व्यवहार आहे देवाशी केलेला. आणि म्हणून तुमची सेवा आवडीपूर्वक असली पाहिजे, चिरकाळ असली पाहिजे, जो जन्मक्षेपी मरेपर्यंत असली पाहिजे, तेवढ्यापुरती सेवा नाही. आणि सोबतच त्याच्यामध्ये निर्हेतुकता जी आहे, कुठलाच हेतू न ठेवता आम्हाला ती सेवा करता आली पाहिजे. आणि त्या बाबतीमध्ये निष्कामपणा जो आहे, की त्या बदल्यामध्ये देवाकडनं कुठल्याही गोष्टीची अपेक्षाही ठेवायची नाही, अशा प्रकारे जर का आपण सेवा करत असू तर मग उत्तम असं परमेश्वराचं जे दातृत्व आहे ते त्याच्यामध्ये मिळेल. त्याच्यापेक्षा जर का कमी हे सेवेमध्ये आपलं योगदान असेल, सगळ्याच बाबतीमध्ये सरासरी सगळ्यांची काढायची आपल्याला, तर मग त्याच्यापेक्षा कमी दातृत्व वगैरे, मग दैवपैकीचं दातृत्व असेल, कर्मपैकीचं दातृत्व असेल, कशामध्ये आपण जातो आहोत. म्हणजे कणव अशी असली पाहिजे की जेणेकरून परमेश्वराचं प्रेम मिळालं पाहिजे. कणव अशी पण असते की ज्याच्यामुळे देवतेचं साधन मिळेल, साध्य मिळेल, स्थितीच मिळेल नुसती, असं पण अशा प्रकारची पण कणव असते. म्हणून जोड असा असला पाहिजे की ज्याच्यामध्ये परमेश्वर स्वतः बाईसांकडे जसे दातृत्व करायला आले, 3 दिवस तिथे बसून आहेत, बाकी कशाचाच विचार परमेश्वराचा आता नाही आहे. आणि मग त्या वेळेला जे दातृत्व होतं ते दातृत्व त्यांनी जोडलेल्या जोडीनुसार ते दातृत्व आहे. पुरुषाचे आणि उद्यमे बाईसांनी काय जोडलेलं आहे त्या पद्धतीने आता देणे आती, म्हणजे जे जोडलंय, जेवढं जोडलेलं आहे तेवढं द्यायला स्वतः परमेश्वर चालून आलेले आहेत. आणि यासाठी दृष्टांत देतात जैसा समुद्राच्या संबंधित दृष्टांत आहे. मुळामध्ये म्हणजे इथे सांगितलं की पुरुषाची उद्यमे देणे आती, म्हणजे मुळामध्ये हा प्रयत्न करणाऱ्या पुरुषाचा दृष्टांत आहे. परंतु तो दृष्टांत किंवा तो पुरुष जो आहे त्याचा उद्यम किंवा त्याचा प्रयत्न त्या समुद्राच्या संबंधित असल्यामुळे, किंवा विशेषतः त्या समुद्रामध्ये आहे आणि विशेषतः त्या व्यक्तीमध्ये देखील आहे. जसं आता आपण अनंत जन्म भक्ती करतच आलेलो आहोत, पण परमेश्वराची भक्ती केलेली आपण नाही. 81 कोटी 1.25 जी आपण भक्ती केलेली असल्यामुळे आपण प्रयत्न होतो, परंतु ज्यांची भक्ती केली ते विशेषता त्यांच्याकडे ती नाही आहे जी परमेश्वराकडे आहे. देवतेंकडे पण विशेषता आहे, नाही अशातला भाग नाही, पण परमेश्वराकडे जी विशेषता आहे परम ऐश्वर्यत्व ते देवतेंकडे नाही. आणि म्हणून हा दृष्टांत तेव्हा जमून येतो. या दृष्टांतामध्ये हे सगळं सांगितलेलं आहे. देवता भक्ती पण सांगितलेली आहे, ईश्वर भक्ती पण याच्यामध्ये सांगितलेली आहे.
पुरुषाचेनी उद्यमे देणे आती, जैसा समुद्राचा. आणि आमच्या ज्या खेई गोई आहेत, त्या खेई गोईंना हा दृष्टांत स्वामी सांगतात. खेई गोई प्रति चतुर्विध दान निरूपण. खेई गोईंना स्वामींनी दानाच्या संदर्भातलं निरूपण केलेलं आहे. एकुदी खेई गोई गोसाव्यांच्या दर्शना आली, दंडवते घातली, श्रीचरणा लागली. गोसावी तयांची चतुर्विध दान निरूपण केले. खेई गोई जे आहेत ते एकदा स्वामींच्या भेटीला आलेले आहेत. स्वामींना दंडवते घातली, श्रीचरणा लागले आणि स्वामींनी त्यांना चतुर्विध जे दान आहे त्या चतुर्विध दानाबद्दल निरूपण स्वामींनी केलेलं आहे. सर्वज्ञ म्हटले, बाई परमेश्वरापासून चतुर्विध दान आती, लीळा संबंध ग्रहण आणि कैवल्य. लीळादान हे जे आहे हे त्या जीवाने ते फळ जोडलेलं नाही आहे, परंतु कणव मात्र परमेश्वराची जोडलेली आहे. आणि त्या कणवे वशे परमेश्वर त्या जीवाला ते दातृत्व देत असतात. म्हणून त्याला काय म्हणतात, अनार्जित ते लीळा स्वामींनी सांगितलेलं आहे. अनार्जित म्हणजे ते फळ अर्जन केलेलं नाही आहे, विशिष्ट तेच फळ व्हावं असं नाही जोडलेलं, परंतु कणव अशी आहे की त्या कणवेच्या अनुरूप परमेश्वर ते दातृत्व त्या जीवाला करत असतात. आणि त्या लीळादानामध्ये फरक आहेत. भजन रूप लीळा, उतटणे रूप लीळा, साध्य रूप लीळा, साधन रूप लीळा, किंवा मामाजींनी सांगितल्याप्रमाणे सुखदायक लीळा, दुःखनाशक लीळा, हे पण प्रकार त्याच्यामध्ये येऊ शकतात. अशा प्रकारे लीळादानाचे काही प्रकार आहेत. लीळा संबंध, संबंध म्हणजे संबंध दान, म्हणजे परमेश्वर आधी काय करतात, स्वरूपाचा संबंध देतात. कशाद्वारे देतील, श्रीमूर्तीच्या द्वारे. एरवी श्रीमूर्ती व्यतिरिक्त स्वरूप जर का असेल मग ते दातृत्व केल्या जात नसतं. जसं सांगितलं की द्वारावतीकार यांनी पुरत्याग केल्यानंतर ते जे स्वरूप आहे ते कुठे गेलेलं आहे, बडोशला गेलेलं आहे. तर त्या स्वरूपाला काही जीव वगैरे असतील, त्यांचा संपर्क झाला असेल तर त्या ठिकाणी त्या जीवांना कुठल्याही प्रकारे भलं नाही. हे जेव्हा परमेश्वर मनुष्य देहात आहेत आणि माया मूर्तीची नियोगे त्या जीवाला मनोधर्मपूर्वक परमेश्वर संबंध देतील, मग तो वस्तूला असेल, एखाद्या पदार्थाला असेल, सजीवाला असेल, निर्जीवाला असेल, असं सगळा तो फरक पडतो. तर असे संबंधदानाचे किती प्रकार आहेत, 5 प्रकार आहेत. संबंधदानाचे 5 प्रकार म्हणजे परमेश्वर आपल्याला नुसतं एवढंच दिसतं की स्वामींनी स्पर्श केला, एवढंच दिसलं आपल्याला, पण त्याच्यामध्ये फरक पडतो. परमेश्वराच्या संपर्कात आलेले जे काही जीव असतील किंवा निर्जीव जे काही वस्तू वगैरे पदार्थ असतील त्यांना संबंध देण्यामध्ये 5 प्रकार दिसतात. आपल्याला एकच प्रकार दिसतो की संबंध दिला, परंतु त्याच्यामध्ये फरक येतो. ज्ञान लक्षण संबंध पहिला घेऊन घ्यायचा. ज्ञान लक्षण संबंधामध्ये सजीव येतात, म्हणजे कोण कोण येतील, ज्यांना देवापासून ज्ञान झालेलं आहे, कोण कोण येतील त्याच्यामध्ये, भट्टोबास, बाईसा, महादाईसा, सगळेच घ्यायचे त्याच्यामध्ये. आता की परमेश्वराचं परदान त्यांना मिळालेलं आहे, या उपलक्षणे ते ज्ञान लक्षण संबंधामध्ये ते येतात. मग सेवा लक्षण संबंध, समवाय लक्षण संबंध, संयोग लक्षण संबंध आणि विघात लक्षण संबंध. विघात लक्षण संबंध सगळ्यात शेवटी आहे. ज्ञान लक्षण संबंधामध्ये जसे सजीव येतात तसेच विघात लक्षण जो शेवटचा आहे त्याच्यामध्ये पण सजीव येतात किंवा येऊ शकतात. सजीवाच्याच माध्यमातनं एक तर परमेश्वराकडनं त्यांना विघात केल्या जाईल किंवा परमेश्वराला त्यांच्याकडनं विघात केल्या जाईल, घातपातासारखं. जसं स्वामींना कुणीतरी काय केलेलं आहे, कुठे असं लीळा कुठली आठवेल की स्वामींना विघात झाला त्यांच्याकडनं. जसं आपण बघितलं बोणेबाईंच्या लीळेमध्ये स्वामींच्या इथे नखं लागलेली आहेत, म्हणजे ते काय झालं, एक प्रकारे जीवाकडनं देवाला विघात झालेला आहे. पण जेव्हा ते विघात लक्षण संबंधात आपण घेतो तेव्हा तो विघात देवाकडनं जीवाला झाला पाहिजे, तर तो
तिथे काहीतरी आठवणीय येऊ शकतो. जीवाकडनं देवाला भरपूर वेळा असं झालं असेल की आमचे स्वामी एकांकामध्ये सालबर्डी परिसरामध्ये जेव्हा परिभ्रमण करतात तर स्वामींच्या श्रीमूर्तीवर काय होतं, ते ओरखडे वगैरे होतात. हे सुद्धा एक प्रकारचं विघात असल्यासारखंच आहे, जखम वगैरे त्या ठिकाणी होते आहे. तर इत्यादी उपलक्षणे हे सुद्धा विघातामध्ये येऊ शकतं. आणि स्वामींकडनं एखाद्याला विघात झालेला आहे म्हणजे एक प्रकारे त्याचं त्याच्यामध्ये भलंच होतं आहे. जसं आमच्या स्वामींनी त्या दामूर्ताला काय केलेलं आहे, नारळ फेकून मारला, हा विघातच आहे. पण त्या स्वामींकडनं जो विघात होतो त्याच्यात त्या जीवाचं भलं होऊन जात असतं. स्वामींवर जो विघात जीवाकडनं होतो त्याच्यामध्ये त्या जीव नित्य नरकाकडे तो जाऊ शकतो. यथा स्वामींना विषाच्या सुपारी हे सुद्धा विघात लक्षणामध्येच घ्यायचं. विघात म्हणजे तिथे मारणं किंवा काहीतरी शस्त्रच असलं पाहिजे वगैरे किंवा जखमच झाली पाहिजे असं काही नाही. घातपात करण्याचा जो हेतू आहे ते विघातामध्ये जीवाकडनं आणि विघातामध्ये देवाकडनं असे दोन फरक त्याच्यामध्ये अजून येतात. आणि म्हणून स्वामींनी एकांकामध्येच एखाद्याला काय केलं, चडकना हानीतली, कानाखाली मारली, काय झालं, डोळाच बाहेर आला आणि तो झाला विघात लक्षण संबंध. स्वामींनी परत डोळा बसवून दिला आणि तो म्हणतो की मला आता चांगलं दिसायला लागलं. देवाकडनं आपल्यावर विघात जरी झाला तरी त्याच्या जीवाचं भलंच आहे. अशा प्रकारे विघात लक्षण संबंध आणि ज्ञान लक्षण संबंध आपण बघितले. आता किती बाकी आहेत, आता 5 पैकी 2 बघितले, म्हणजे किती बाकी आहेत, गणिताचा क्लास 3 बाकी आहेत. त्याच्यामध्ये सेवा लक्षण संबंध, सेवा लक्षण संबंधामध्ये एक परमेश्वराच्या संबंधित, आता तिथे पण आपण सजीव व्यक्ती घेऊ शकतो की ज्याला परमेश्वराचा संबंध झाला नाही, संयोग होत नाही, स्पर्श होत नाही, पण तो परमेश्वराच्या उपयोगी पडतो आहे. यथा ते आमचे श्रीप्रभू आणि स्वामींसाठी तो जो काही माळी होता तो रोज द्रोण भरून ठेवायचा. त्याला समजा स्वामींचा किंवा श्रीप्रभूंचा संबंध झाला नाही पण तो सेवेअर्थी तो उपयोगी गेलेला आहे. एखादा आरसा आहे त्याच्यामध्ये श्रीप्रभू पाहतात स्वतःला, पाण्याचं प्रतिबिंब आहे त्याच्यामध्ये स्वतःला पाहतात, ते सेवेअर्थी उपयोगी गेलं. ते पाणी त्यामध्ये जे प्रतिबिंब बघतात, आरसा त्याला स्पर्श नाही केला पण सेवेअर्थी मात्र तो उपयोगी गेला. एका झाडाच्या सावलीखाली स्वामी जर का थांबले, झाडाला संबंध दिला नाही पण झाडाची सावली मात्र सेवेअर्थी उपयोगी गेलेली आहे. हे सेवा लक्षण संबंधामध्ये येतं. अजून त्याच्यामध्ये बारकावा आपण बघूया की स्वामींच्या उपयोगी जे काही वस्तू जात होत्या त्या वस्तू ज्यांनी कोणी बनवलेल्या असतील देवाला देण्यासाठी तर तो व्यक्ती सेवा लक्षण संबंधामध्ये येऊ शकतो बरं का. जर का त्यांनी देवासाठी ते दिलेलं असेल तर तो सेवा लक्षण संबंधामध्ये येतो. देवाचा संबंध त्याला झाला नाही पण त्यांनी बनवलेल्या वस्तू सेवेअर्थी उपयोगी गेला म्हणून तो सेवा लक्षण संबंधामध्ये येईल. म्हणजे हा एक करेक्शन आपण त्याच्यामध्ये केलं. आता सेवा लक्षण संबंधाची विशेषता अशी आहे की सेवेअर्थी तो व्यक्ती किंवा ती वस्तू उपयोगी पडते परंतु त्या वस्तूला संबंध परमेश्वराचा होत नाही, स्पर्श देवाचा होत नाही. आता संयोग लक्षण संबंध आहे. संयोग लक्षण संबंधामध्ये ती वस्तू व्यक्ती सेवेअर्थी पण उपयोगी पडते आणि परमेश्वराचा स्पर्श पण त्यांना होतो. हे संयोग लक्षण, संयोग या शब्दामध्येच तो अर्थ आलेला आहे. ज्याला स्वामींचा स्पर्श होऊन ते सेवेअर्थी उपयोगी पडले किंवा स्वामींनी त्यांना दातृत्व केलं किंवा तिथे त्या ठिकाणी शक्ती निक्षेप केलं गेलं ते संयोग लक्षण संबंधामध्ये ते येतं. ते संयोग लक्षण संबंध तो झाला. आता समवाय लक्षण संबंध आहे. समवाय म्हणजे परमेश्वराच्या संबंधित जे नख, दाढ, केश, कळाप जे आहेत ते किंवा पुत्र पुत्री आहेत ते, हे सगळे कशामध्ये येतात, समवाय लक्षण संबंधामध्ये. म्हणजे परमेश्वराच्या संबंधित आलंय. आता श्रीमूर्तीच्या संबंधित आलं, परमेश्वराने संबंधित. आता आपण काय म्हणतो, हा पाषाण परमेश्वराच्या संबंधित आहे, स्वामींच्या संबंधित आहे. आणि समवायमध्ये काय आहे की श्रीमूर्तीच्या संबंधित आहे. तो श्रीमूर्तीचाच एखादा विभाग आहे, मग तो दाढ असेल, केश कळाप असेल, नख असतील,
की श्रीमूर्तीपासनं प्राप्त झालेले आहेत, असे ते जे आहे ते संयोग लक्षण संबंध, समवाय लक्षण संबंध, सेवा लक्षण संबंध, ज्ञान लक्षण संबंध आणि विघात लक्षण संबंध असे संबंध दानाचे 5 प्रकार त्याच्यामध्ये येतात. हे स्वामींनी त्यांना निरूपण केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये देखील जे ज्ञान लक्षण संबंध आहेत ते भजनीय पूजनीय आहेत. बाकीचे जे काही आहेत जे संयोग लक्षण संबंधामध्ये येतात वगैरे, हे कसे आहेत, हे वंदनीय आहेत, ते भजनीय नाहीत. भजनीय म्हणजे काय समजलं का? ज्यांना आपण भोजन खाऊ घालू शकतो. याच्यामध्ये कोण आहेत? आरशाला भोजन खाऊ घालू शकतो का? स्वामींच्या संबंधित ताटाचा विशेष आहे, त्या ताटाच्या विशेषाला तुम्ही भोजन खाऊ घालू शकता का? स्वाभाविक आहे. हे निर्जीव जे आहेत ते खानपान वगैरे भोजन करत नाहीत. सजीव जे आहेत, मग ते झाड का गवत का असे ना, ते खाणं पिणं त्यांचं चालू असतं. त्यांचा आहार ते घेत राहतात त्यांच्या पद्धतीचा. तशा पद्धतीने आमच्या स्वामीने सांगितलं परमेश्वर भज्य आणि संबंध काय, या वचनात फरक केलेला आहे. आम्ही जे विशेषांना उभार दाखवतो त्यांना हे वचन लक्षात नाही आलं का? परमेश्वर भज्य आहेत, परंतु संबंध जो आहे तो फक्त वंदनीय आहे, तो भजनीय नाही आहे, हे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि ज्ञान लक्षण संबंध कसं आहे, भजनीय पूजनीय आहे. भट्टोबास दिक जे आहेत जीव, असे अधिकरण जे आहेत त्यांच्या ठिकाणी तुम्ही भोजनही त्यांना देऊ शकता, त्यांचं पूजन वगैरे देखील तुम्ही करू शकता. अशा प्रकारे हा शास्त्रोक्त जो त्याच्या विशेषता आहे, त्याचा भेद आहे, तो आपण याद्वारे बघितलेला आहे. लीळा संबंध ग्रहणेमध्ये काय आहे की जीवाने ते कर्म जोडलेलं आहे, ते त्याचंच कर्म आहे, परंतु त्याला ते मिळालेलं नाही. लीळादानाचं पण असंच आहे, पण लीळादानामध्ये त्यांनी विशिष्ट फळ जोडलेलं नाही आहे. कनवा वशे परमेश्वर स्वतः ठरून त्याला ते फळ देतात, परंतु ग्रहणादानामध्ये त्यांनी ते फळ जोडलेलंच आहे. तो जो काही कर्मफळ असेल किंवा काय असेल त्यांनी ते जोडलेले, फक्त त्याला ते मिळत नाही आहे. पण परमेश्वर काय करतात, त्याच्याकडे असलेल्या कनवेमुळे त्याच्याकडनं काय करतात, एक घेऊनी एक देती, अशा प्रकारे जे त्यांनी जोडलेली जी कनवती घेऊन त्या बदली त्याला जे काही त्याचं नडलेलं जे काही कर्मफळ आहे, अडलेलं जे कर्मफळ आहे ते त्याला देतात. अशा पद्धतीने हे ग्रहणादान, लीळा संबंध ग्रहण आणि कैवल्य म्हणजे मोक्ष, जे परमेश्वराच्या मोक्षाला जे ज्ञानी असतील किंवा प्रेमी असतील, हे आपलं साधनचरित करून परमेश्वराच्या स्वरूपी पावन होतात, त्याला कैवल्य असं म्हटलं जातं. मग यामध्ये जे काही परमेश्वर ज्ञान देतात, प्रेम देतात, हे सुद्धा कैवल्य दानाचाच एक भाग आहे. योग्यता अधिकार वाढते, हा सुद्धा म्हणजे मोक्षाकडे जाणाऱ्या जीवाच्या बाबतीमध्ये तो कैवल्य दानाचाच भाग आहे. या परी योग्य होय त्यासी परमेश्वर सत्ता ज्ञान दान करती, ती जी योग्यता ती कैवल्याकडे नेणारी आहे. या परी योग्य होय त्यासी सामान्य ज्ञान, या परी योग्य होय त्यासी विशेष ज्ञान, आणि मग या परी योग्य होय त्यासी परमेश्वर काय करतात, कैवल्य म्हणजे ईश्वर स्वरूपी पावन करतात. ही सगळी योग्यता जी आहे, पुनःसंबंध होण्याची योग्यता आहे, हे सगळं कैवल्य दानामध्ये एक प्रकारे ते येत असतं. आणि म्हणून जे परमेश्वराच्या कैवल्य दानाला पात्र ठरत नाही त्यांना काय देतात, मग त्यांना बाकीचे जे तिन्ही दान आहेत ते त्यांच्यासाठी आहेत, लीळा संबंध आणि ग्रहणा. ज्यांना जेवायचं नाही त्यांना आपण चहा विचारतो है ना, पण ज्यांना जेवायचं त्यांना विचारतो का चहा आपण? नाही, कारण आपल्याला माहिती ते जेवणार आहेत, त्यांना चहा नका देऊ. परंतु जे जेवणार नाही आहेत, जे कैवल्य दानाला पात्रच नाही आहेत, मग त्यांना हे लीळा संबंध ग्रहणा हे दान त्यांना दिल्या जातात. अर्थातच ते पात्र नाहीत, कारण की त्यांनी तो अधिकार जोडलेला नाही आहे, किंवा तो अनधिकार जोडलेला आहे. कैवल्य दान होऊ नये असा अनधिकार त्यांनी जोडलेला आहे. अशा प्रकारे चतुर्विध दान वगैरे जे आहेत, आपण दृष्टांतामध्ये काय बघितलेलं आहे, चतुर्प्रकार बघितले देण्याचे, आणि ते काय देतात परमेश्वर त्या माध्यमातनं, तर चतुर्विध जे दान आहे, लीळा संबंध ग्रहणा कैवल्य, हे त्या दृक्स्पर्श आलाप अंतकरणाच्या माध्यमातनं परमेश्वर
देत असतात. स्वामी म्हणतात, बाई परमेश्वरापासून चतुर्विध दान आती, परमेश्वराकडनं चतुर्विध दानाचं दातृत्व होत असतं. कवणी एक समुद्रासी उद्यमा जाते. आणि या ठिकाणी स्वामींनी हे चतुर्विध दान परमेश्वर देतात. तर आपल्याला जो प्रश्न आहे की प्रत्येकाला कैवल्य दानच का देत नाहीत, किंवा प्रत्येकाला उत्तमच ईश्वर प्राप्ती का करून देत नाहीत. कोणीतरी विचारलं की मग स्वामींच्या सन्निधानी भट्टोबास पण आहेत, त्यांना जर का देवाने घडवलं मडवलं, दादोसांना का नाही घडवलं मडवलं, किंवा सारंग पंडितांना का नाही घडवलं मडवलं. त्याचं उत्तर या दृष्टांतामध्ये आपल्याला मिळतं. घडवलं मडवलं सगळ्यांनाच देवाने, कुणाला सोडलं नाही. मार्कंडालाही घडवलं मडवलं, परंतु ते त्या घडवण्या मडवण्याच्या कक्षेमध्ये येत आले नाहीत. काहीतरी त्यांच्यामध्ये असं आहे की आपण हे करतो ना, कडधान्य शिजवतो, तर त्याच्यामध्ये कडधान्याचे काही कण असे असतात तर ते अजिबात शिजतच नाही. त्यांना काही जरी करा तुम्ही, तर त्याला तुम्ही काय कराल सांगा बरं. ते त्या शेतातनंच आलेले आहेत, परंतु काय माहिती त्यांचा संस्कार कसा आहे. बाकीचे नुसते भिजवले तरी त्यांच्यामध्ये एक मृदूपणा येऊन जातो, तर याच्यामध्ये शिजवून सुद्धा येत नाही. तसाच प्रकार जीवांच्या बाबतीमध्ये होतो. आणि म्हणून स्वामी म्हणतात की कवणी एक समुद्रासी उद्यमा जाती. कवणी एक व्यक्ती म्हणजे कोणी व्यापारी व्यक्ती आहे, तो समुद्रासी उद्यमा जाती म्हणजे त्या समुद्राच्या संबंधित व्यापार करण्यासाठी ते जातात. एक कवडे देखती ते कवडे भरिती, म्हणजे आता स्वामी सांगतात कवणी एक या पदामध्ये आता अनेक जण गेलेले आहेत बरं का. एक म्हणजे एकच नाही. स्वामींनी जे 3 टप्पे सांगितले, 3 टप्प्यांपैकी एक जण जे आहेत ते समुद्राशी जातात. काय करायचा व्यापार, व्यवसाय काय करायचा असा प्रश्न असतो. आणि त्यानुसार तुमची जशी आवड असते तसा तो व्यवसाय किंवा व्यापार आधी डोळ्यासमोर येतो. मग एखाद्याच्या डोळ्यासमोर आलं की आपण समुद्राच्या संबंधित काही व्यापार करू शकतो का, आणि म्हणून ते समुद्राच्या जवळ गेलेले आहेत. समुद्रासी उद्यमा जाती म्हणजे व्यापार करण्याअर्थी समुद्राचा त्यांनी आश्रय घेतला. ते एक कवडे देखती ते कवडे भरिती, तिथे काय आहेत कवडे म्हणजे ते असतात ना, शंख असतात, शिंपले वगैरे येतात, असे सगळं ते दिसतं त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये कधी कधी काही आपण नदीच्या जर का संपर्कामध्ये गेलो तर त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे दगड, वेगवेगळ्या आकाराचे दगड, वेगवेगळ्या रंगाचे दगड असे दिसतात त्याच्यामध्ये. तशाच प्रकारे समुद्राच्या संपर्कामध्ये गेल्यानंतर असे काही कवडे शिंपले वगैरे ते दिसले आणि ते कवडाची धाले जाती. त्यांनी ते काय केले, अरे हे तर चांगलं झालं, हे तर आयते भेटले आपल्याला. मग त्यांनी काय केलं, ते कवडे भरले, भरपूर कवडे असतील, ते कवडे त्यांनी भरले, ते बाजारामध्ये घेऊन आले आणि ते बाजारामध्ये त्यांनी विकले. ते आता ते मिळाले कसे, फुकट मिळालेले आहेत. फक्त समुद्राजवळ जायचं घ्यायचं म्हणजे विशेष प्रयत्न आहे का, काही विशेष प्रयत्न नाही, सहजपणे ते मिळालं आणि ते घेतलं. जसं एखाद्याकडे वंश परंपरेने जर का मानव पंथ चालत येत असेल तर त्याला तो पंथ सहज मिळतो आणि कधी कधी जबरदस्तीने पण त्याला दिल्या जातो, तो घेऊन घ्या उपदेश, म्हणजे तो सहज मिळालेला पंथ, त्याच्यासाठी विशेष प्रयत्न त्यांनी केलेले नाहीत. तर त्याचं तेवढं महत्त्व देखील नसतं. ज्यांच्याकडे सगळेच उपदेशी आहे त्यांचा देवधर्म चालतो व्यवस्थित, पण ज्यांच्याकडे कोणीच उपदेशी नाही, एकच उपदेशी आहेत, त्यांचा देवधर्म मला असं वाटतं की जास्त चांगला त्यांचं चालत असतं. विशेष संघर्ष असतो आणि त्याच्या तो धर्म मिळत असताना सहज मिळालेला नसतो. आणि इतरांना मात्र ज्यांना सहज मिळालेला धर्म, तर त्यांच्यामध्ये त्या धर्माची जी काही एक कस असला पाहिजे, कस लागला पाहिजे, तो कस त्याच्यामध्ये लागत नाही. एक म्हणतीये समुद्री माणिके मोती असती, ते म्हणतात आहे आपण कवडे जर का आपण जमा केले आणि विकले तर किती द्रव्य येईल आणि किती दिवस विकायचं आपण, हे याच्याही पेक्षा आपल्याला काहीतरी मूल्यवान असलं पाहिजे, मिळालं पाहिजे की जे विकल्याने कवड्यांपेक्षा पण 10 पटीने 100 पटीने पैसे मिळतील. आणि मग ते काय करतात, माणिके मोती असती, ते म्हणता मनामध्ये एक म्हणती, म्हणती म्हणजे विचार आहे त्यांचा, त्यांचे जे काही
बैठक होते, त्या बैठकीमध्ये ते बोलल्या जातं, मनामध्ये ते बोलल्या जातं की या समुद्रामध्ये फक्त शंख शिंपलेच आहेत का? नाही, याच्यामध्ये माणिक मोती वगैरे जे काय असतील म्हणजे ह्याही पेक्षा मूल्यवान काहीतरी समुद्रामध्ये आहे. ते परते जाते म्हणजे काठाला जे गोळा करणारे आहेत त्याच्याही पेक्षा ते आतमध्ये समुद्राच्या अजून पोटामध्ये जातात. आतमध्ये गेल्यानंतर काय होतं, ते माणिक मोती भरती म्हणजे त्यांना ते माणिक मोती वगैरे काय असतील उपलक्षणे, माणिक त्याच्यामध्ये मिळत नाही, मोती मिळतात आणि काही मूल्यवान असे काही आहे ते मिळतं. ते कुठे मिळतं, काय मिळतं याची सगळी माहिती काढून गेले बरं का. जर का आपण म्हटलो की आपण समुद्राकडे गेलो थोडं आतमध्ये गेले की माणिक मोती मिळतील दृष्टांतात सांगितल्याप्रमाणे, तसं नाही. हे माणिक मोती आहे आतमध्ये असतील भरपूर, तिथे सगळ्या तयारीनिशी जावं लागेल, उगाच ते मिळणार नाही. कवडे मिळवणं जेवढं कठीण आहे त्याच्यापेक्षा कैक पटीने कठीण ते मोती वगैरे मिळवणं आहे. आणि ते म्हणती ये समुद्री काही एक नसे, ये समुद्री माणिक मोती असती, ते परते जाती ते माणिक मोती भरती, ते तेणेची धाले जाती. आणि त्यांना ते माणिक मोती मूल्यवान जे काही मिळतं आणि त्याच्यात ते समाधानी होतात. समाधानी होतात म्हणजे आपल्याला पुढे माहिती आहे दृष्टांतामध्ये की अनर्घ रत्न पण आहेत, परंतु ज्यांना माहितीच नाही अनर्घ रत्न ते माणिक मोतीमध्ये समाधानी राहते. ज्यांना माहितीच नाही की माणिक मोती आहेत ते कवड्यामध्येच समाधानी राहते. ज्यांना तेही माहिती नाही आहे ते नुसतं समुद्र बघूनच समाधानी होतील, आम्ही पहिल्यांदा समुद्र बघितला बरं का, म्हणजे तिथेच समाधान त्यांचं होणार आहे. आता या ठिकाणी ते तेणेची धाले जाती म्हणजे ते माणिक मोतीमध्येच ते समाधानी होतात, ते त्याच्या पुढे जात नाहीत. आपल्याला ते चुकीचे वाटतात. मग मुळात आपण सुद्धा तिथेच अडकलेलो असतो ना. आपल्याला सोनं भेटलं म्हणजे आपण समाधानी होतो की नाही, पण आपण कधी विचार केला की परीस भेटण्याचं हे आहे का, कधी प्रयत्न आहे का आपल्याला? नाही. आपण सोनं भेटलं म्हणजे झालं आपलं. आपल्याला माहिती आहे परीस नावाचं पण काय आहे, पण त्याच्या शोधार्थ वगैरे किंवा आपण कुठलाही प्रयत्न करत नाही. आपण अलीकडच्या काठाला थांबून जात असतो. याही पेक्षा परीस भेटला तर मग कसला शोध काढला पाहिजे आपण? हे सोनं, चांदी, मोती, परीस वगैरे हे सगळं काय आहे ज्याच्यामध्ये आपण भुरळतो आहे, आपल्यावर त्या गोष्टींची भुरळ आहे, आपण मोहल्या जातोय तिकडे, हे बनवलं कोणी आहे ना? त्या व्यक्तीचं तर नाव आपल्याला माहिती पाहिजे की नाही. पदार्थ म्हटलं की आपण हे कोणी बनवलं, कुठून आणलं हे. तशा प्रकारे ह्या प्रपंचामध्ये जेवढ्या काही गोष्टी आपल्याला आवडतात, चांगले कपड्यांपासून पैसे असतील, सगळंच घेतलं, हे बनवलं कोणी आहे, कुणाच्या मनोधर्माने तयार झालेलं आहे. आपण तिकडे गेलो पाहिजे. जसं त्या ब्राह्मणाला त्या ओट्यावर बसलं की आनंद झाला आणि थोड्या वेळाने तिथला पुजारी येऊन त्या ओट्याचीच पूजा करायला लागला. त्याला पहिले लक्षात नाही आलं की याच्यावर बसल्यावर आपला आनंद का होतोय. नंतर बघतोय की त्याच ओट्याची पूजा केल्या जाते, म्हणजे ओटा काहीतरी विशेष आहे. त्या पुजाऱ्याला विचारलं हे ओट्याची पूजा का करता? म्हणे या ओट्यावर आधी एक संत पुरुष होते, ईश्वर पुरुष होते, ते बसायचे, मी त्यांची पूजा करायचो, ते निघून गेले, आता मी ओट्याची पूजा करतो. आपण पण तसंच अडकलेलो बरं का. पण तो जो व्यक्ती ओट्यावर बसलेला होता तो तिथेच अडकून नाही राहिला. त्यांनी विचारलं ते पुरुष कुठे गेले, मग त्यांनी सांगितलं ते ऐसे मनसरकडे गेलेले आहे. आणि तो व्यक्ती स्वामींपर्यंत पोहोचलेला आहे. हा आनंद ज्या ओट्यावर बसून आपल्याला होतोय तो आनंद कुणामुळे आहे, तर ज्यांच्यामुळे आहे त्यांच्यापर्यंत तो व्यक्ती पोहोचला. तसं या सृष्टीतल्या सगळ्याच वस्तू खरंच सुंदर आहेत, ईश्वराच्या मनोधर्माने ते बनवल्या गेलेल्या आहेत. परंतु मग ते ईश्वर कोण आहेत, कुठे आहेत, तिथे आम्ही पोहोचलो पाहिजे. इथेच अडकून राहता कामा नये. तुम्हाला जर का कळलं की हे परिसामुळे हे सोनं तयार झालंय तर तुम्ही सोन्यात अडकून पडू नका. तुम्ही कुठे गेले पाहिजेत? परिसापर्यंत तुम्ही गेले पाहिजेत. अशा प्रकारे आपला जो समुद्राचा उद्यम आहे, समुद्र म्हणजे परमेश्वर आहेत, ते पुढे सिद्धांतामध्ये येईलच. म्हणजे ते माणिक मोती धाले जाती आणि दुसरे म्हणजे तिसरे जण येतात आणि ते म्हणतात एक म्हणती हा समुद्र, ये समुद्री काही एक नसे. या समुद्रात काय नाहीये बरं? म्हणजे जर का याचा यथायोग्य आपण संशोधन केलं तर या समुद्रातनं काय काय मिळेल. आज विज्ञान युगामध्ये काय काय मिळत आहे,
नॅचरल काय ते गॅस मिळतो, काय ते ऑइल कसलं तरी मिळतंय, कितीतरी गोष्टी त्याच्यातनं मिळतात. जे मांसाहार करणारे त्यांच्यासाठी कितीतरी गोष्टी त्याच्यामध्ये त्यांना मिळतात. आपल्याला तिकडे जायचं नाही, परंतु इतरही उपयुक्त ज्या गोष्टी आहेत जगण्यासाठी म्हणून त्याच्यातनं प्राप्त होतात. अजून काय मिळतं समुद्रातनं जगण्यासाठी आवश्यक असलेलं? पाण्याची वाफ. कुठे जाते ती? ढगात जाते, आकाशात जाते, आणि तिथून मग आपल्याला ते पाऊस मिळतो, म्हणजे जगण्याचं साधन आहे. हे सुद्धा समुद्रातनं आपल्याला मिळत असतं एक प्रकारे. तर अशा पद्धतीने जे तिसरे येतात ते म्हणतात, ये समुद्री अनर्गे रत्ने असती. आपल्याला कवड्यांचा व्यापार करायचा नाही, माणिक मोती देखील नको. याही पेक्षा असं मिळवायचं आहे की ते एकदा मिळवलं की परत आपल्याला आयुष्यामध्ये परत मागे वळून बघायचं काम पडलं नाही पाहिजे. आणि म्हणून ते विचार करतात, समुद्राविषयीची माहिती घेतात सगळी, आणि मग त्यांना कळतं की समुद्राच्या एवढं जर का पोटात तुम्ही गेलात तर तिथे अनर्घ रत्ने. अनर्घ रत्न म्हणजे त्याचं कुठेच काही मोल वगैरे करता येत नाही अशा प्रकारचं. म्हणून ते राहती अनर्घ रत्नाचा उद्यमो करीती. ते माघारी येत नाही. ते तिघ जण जर का सोबत गेलेले आहेत, तर कवडेवाला जो आहे त्याने कवडे भरले आणि तो दोघांच्या आधी निघून आलेला आहे. माणिक मोतीवाला जो आहे आणि हे दोघंही अजून पुढे गेलेले आहेत असं धरून चाला. आणि त्यांना ते माणिक मोती भेटले आणि ते म्हटले आता बस आम्हाला हेच पाहिजे होतं, आणि ते माणिक मोती त्यांनी भरले आणि तो सुद्धा निघून आला. पण अनर्घ रत्नांचा विचार ज्यांनी केलेला आहे ते मात्र या दोघांसोबत माघारी आलेले नाही. ते काय, ते राहती, ते थांबतात तिथे, वेळ देतात अजून, आणि अनर्घ रत्नाचा उद्यम करीती. अनर्घ रत्नाचा ते काय करतात, उद्यम करतात, म्हणजे प्रयत्न करतात ते मिळवण्यासाठी, आणि ते जिथे आहे वगैरे तिथपर्यंत पोहोचून त्याचं संग्रह ते करतात, आणि त्यानंतर त्याचा उद्यमू करीती म्हणजे त्याचा ते व्यापार करतात. ते सगळं घेऊन येतात आणि अनर्घ रत्ने घेती. त्याच्याविषयीचा अनर्घ रत्नाचा जो प्रयत्न केलेला आहे त्या प्रयत्नामुळे अनर्घ रत्न त्याला प्राप्त होतात. अनर्घ रत्न ते घेतात आणि गावाकडे निघून येतात. रायासी भेटती. आता त्या राज्याचा जो कोण राजा आहे त्याला भेटायचं आहे. म्हणजे तुम्ही कवडे जर का असतील तर ते राजाला विकायचं काही कारण नाही. ते तुम्ही कुठेही सामान्य व्यक्तीला ते कवडे विकू शकता. त्याच्याही पेक्षा जे मध्यमवर्गीय असतील वगैरे त्यांना तुम्ही माणिक मोती वगैरे श्रीमंतांपर्यंत ते विकू शकता. परंतु अनर्घ रत्न जे आहे ते श्रीमंत व्यक्ती पण घेऊ शकत नाही. ते घेण्यासाठी कोण पाहिजे, राजाच असला पाहिजे. म्हणजे काही गोष्टी ज्या आहेत ते कुणाला द्याव्यात याचं पण एक तारतम्य आहे बरं का. ते बरोबर त्याच व्यक्तीपर्यंत गेला तर तोच व्यक्ती ते घेऊ शकतो. तुम्ही एखादं जर का वयाने वयस्कर संशोधक वगैरे व्यक्ती बसलेले आहेत त्यांना तुम्ही जर का काही असं चॉकलेट वगैरे नेऊन दिली तर खातील का ते? ते म्हणतील नको. घेतील ते, परंतु ते खाणार नाहीत. ते कोणाला द्यावं लागेल तुम्हाला? त्याच्यासाठी ते लहान मुलंच आहेत, त्यांच्यापर्यंत ते बरोबर गेलं पाहिजे. एखादा जर का मोठा ग्रंथ आहे तो ग्रंथ तुम्ही लहान पोराला दिला तर नाही चालणार, तो त्याच व्यक्तीला दिला गेला पाहिजे. म्हणजे आपल्याकडे असलेली जी काही विशेषता आहे ती कोणाला द्यावी तर ती त्याचं चीज होईल. जसं ते आहे तो सुरीच्या दृष्टांतामध्ये सांगितलेलं आहे की तो जी सुरी तयार करतो तो लोहार, ती अशा प्रकारची तयार करतो की ती राजाला द्यायची अशा प्रकारची तयार करतो. तयार केल्यानंतर राजाला द्यायचं असं नाही येत मनात, तो बनवतोच राजासाठी. आणि मग तो मनामध्ये म्हणतो की हा आता ही राजाला देण्यायोग्य ही सुरी झालेली आहे. आता ती सुरी तो दुसऱ्या कोणाला देऊ शकत नाही, आणि दुसरं कोणी व्यक्ती ती सुरी घेऊ शकत पण नाही. आणि घेतली जरी तरी त्याला त्याचा उपयोग नाही, त्याचा राजालाच बरोबर उपयोग त्याच्यामध्ये होणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी काय होतं की तो बरोबर ती वस्तू जी आहे ती कोणाला द्यायची, आता ही राजाला द्यावी लागेल. राजाकडे त्याचा मोल भाव सगळं काय होणार आहे. आणि मग तो राव रत्न पारखी बोलावी. राजा काय करतो, रत्न पारखी. लगेच राजा स्वतःचं मूल्य लावत नाही. राजा पण कसा आहे, नीतिमंत राजा असल्यामुळे
त्या ठिकाणी राजा त्या रत्नांचं जे काही जाणकार व्यक्ती आहे त्याला रत्न पारखी असं म्हटलं जातं, त्यांना तो बोलवतो आणि त्यांना विचारतो, यासी रूप काही, म्हणजे याचं काय किंमत काय आहे बरं सांगा. कारण की कदाचित मोती वगैरे असतं तर राजाने त्याची किंमत सांगूनही टाकली असती, पण राजाने सुद्धा ते रत्न जे आहेत ते पहिल्यांदाच बघितलेले आहेत. राजाच्या लक्षात येईना की काय याचं मोल असणार आहे, म्हणून तो रत्नपारखी बोलवून त्यांना विचारतो की यासी रूप काही. ते म्हणते यासी रूप नाही. आता ते पण बघतात खूप वेळ आणि बघितल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की आपल्या एवढ्या वर्षाच्या कार्यकाळामध्ये असं आपल्याला देखील बघायला मिळालं नाही की याची लगेच आपण किंमत करू. म्हणजे हे कसं आहे, हे मानव निर्मित नाही आहे, हे निसर्ग निर्मित सगळं आहे. म्हणजे याच्या ठिकाणी काय असणार आहे लक्षात घ्यायचं की सृष्टीमध्ये जे पण काय होतं त्यामागे देवतेंचं अधिष्ठान हे असतं बरं का. आपण म्हटलं की यांनी हा शोध लावलेला आहे, परंतु त्यामागे कुठेतरी देवता आहेत, त्यांचं अधिष्ठान आहे, ते सामर्थ्य आहे की एखाद्या त्या इंजिन जे आहे त्यामध्ये तुम्ही पाणी टाकलं तर गाडी काही चालू होत नाही, ते मशीन चालू नाही होत. त्याच्यामध्ये जर का आमकं इंधन टाकलं तरी ते चालू होत नाही. त्याच्यामध्ये ते ज्या इंधनासाठी बनवलं तेच इंधन टाकावं लागतं, मगच ते सुरू होतं. आता त्या मशीनला कसं काय माहिती आहे की आमकंच इंधन आलं पाहिजे? त्याला काय माहिती की पेट्रोलच्या ऐवजी डिझेल टाकलं यांनी, तर निर्जीव आहे आणि कुठल्या तरी माध्यमातून चालू झालंच पाहिजे. पेट्रोलनी पण काही इंजिन सुरू होतात. म्हणजे काय आहे, त्यामागे देवता सामर्थ्य आहे काहीतरी आणि त्यानुसार ते सगळं त्याच्यामध्ये ते सामर्थ्यत्व आलेलं आहे. विज्ञान दृष्टीने तुम्ही त्याला काही नाव द्या, काही म्हणा, परंतु आध्यात्मिक दृष्टीने मात्र तुम्हाला शास्त्रामध्ये हे असं बघायला मिळणार आहे. म्हणजे त्यामागे जर का एवढा अमोलिक रत्न तयार झालेलं आहे कुणीही तयार न करता, म्हणजे यामागे देवतेंचं अधिष्ठान आहे. आणि म्हणून ते म्हणतात यासी रूप नाही. आता देवतेंचं अधिष्ठान म्हणजे देवतेचं सामर्थ्य नाही बरं का त्याच्यामध्ये, परंतु त्या निर्मिती मागे देवतेचं काय आहे, एक आपण ज्याला चेष्टकत्व म्हणत असतो ते चेष्टकत्व त्याच्या मागे आहे. जसं आपण काही कार्य आपल्याला आठवतात, आपल्याला काय वाटतं, मला आठवलं म्हणून बरं झालं बरं का ते, किंवा आपण मग यांना आठवलं म्हणून बरं झालं, परंतु ते कोणाला आठवलेलं आहे, तुम्हाला मला आठवलेलं नाही. कोणी आठवण करून दिली? ती संलग्नाने ते चेष्टकत्व केले, पण तुम्हाला आम्हाला हे लक्षात येत नाही. आता हा निर्णय आपल्याला माहिती आहे बरं का, तरी देखील काही आठवल्यानंतर आपण म्हणतो का बरं झालं माझ्या संलग्नाने आठवण करून दिली, असं म्हणतो का आपण? आपण म्हणतोच की मला बरं झालं, मला आठवण आली, मी आठवण करून दिली. 10 वेळा आपण ते बोलत असतो. म्हणजे अशा पद्धतीने चेष्टकत्व हे कुठेतरी ते आहे आणि म्हणून ते म्हणतात की यासी रूप नाही, म्हणजे याला कुठली किंमतच नाही आहे. यासी रूप करी तयाची जीवे कुष्ट लागे. आणि जर का माझ्यासारख्याने एखाद्या मोहात पडून जर का याची किंमत सांगितली की त्या किमतीला, म्हणजे हे अनर्घ रत्न आहे, पण मला जर का हे पाहिजे म्हणून मी म्हटलंय 10 लाखाचं आहे बरं का, आणि 10 लाखात मी अनर्घ रत्न घेण्याचा प्रयत्न केला असं तो सांगतोय रत्नपारखी, तर तयाची जिव्हे कुष्ट लागे. म्हणजे मी याची जर का खोटी किंमत सांगितली तर जोही याची खोटी किंमत सांगेल त्याच्या जिव्हेला कुष्ट लागेल. तथा तयाची जीभ झडे. ते कुष्ट पण कसं लागणार आहे, ज्याच्यामध्ये अवयव झडतात. कुष्ट बऱ्यापैकी 2 प्रकारचे असतात, ज्याच्यामध्ये एक तर अंग पूर्ण पांढरं पडतं आणि एकामध्ये अवयव जे आहेत ते गळतात. अवयव गळणारं जे काही दृष्टांत आहे तो सांगितलंय आमच्या स्वामींनी कुष्टियाच्या दृष्टांतामध्ये की त्याचे हातापायाचे काय झाले, थापे झाले, म्हणजे त्याचे बोट झडून गेलेले आहेत. तसं होणार की तो सांगणार कशाने, जिभेचा उपयोग होणार आहे त्या रत्नांचं किंमत सांगण्यासाठी. तर ती जी जीभ आहे ती खोटं बोलल्यामुळे ती जीभ झडेल, कुष्ट लागेल त्या जिभेला. ये अमोलिके रत्ने. हे अमोलिके रत्ने आहेत, ह्याचा मोलच करता येत नाही. एरवी आपण अमूल्य म्हणतो पण त्याचं मूल्य मात्र आपण करत राहतो, कारण की आपल्याकडे अमूल्य असं काहीच नाही आहे. आपल्याकडे सध्या अमूल्य जर का काय असेल दृष्टपर याच्यामध्ये, तर ते आहे परमेश्वराचे संबंधित विशेष.
है ना, आमच्या स्वामींच्या संबंधित वस्त्रप्रसाद, काष्टप्रसाद, धातुप्रसाद यापेक्षा आता मूल्यवान काय आहे का तुमच्याकडे? दृष्टपर याच्यामध्ये बोलतो, नाम तर आहेच आमच्याकडे, है ना, परमेश्वराचं ज्ञान तर आहेच, त्या बाबतीमध्ये नाही, परंतु परमेश्वराच्या संबंधित आहे जे एका काळामध्ये नुसते पाषाण म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जायचं, त्या पाषाणाला आमच्या स्वामींचा स्पर्श झाला. आता ते काय झाले? अनर्घ रत्ने. आत्ता जर का ते अनर्घ रत्न आमच्याकडे आहेत, तर वासनिक असतील ना तर साधू असतील, त्यांच्या हाताबोटांमध्ये कुठेतरी खडे असण्याची काही गरज आहे का? कुठे जे काय आपण घेतो ना इकडून तिकडून, हे खडे घाला ते खडे घाला, काही गरज नाही. अमोलिके रत्ने. तुम्ही जे रत्न घेतला त्याचं मोल आहे, हा एवढ्याचा आहे, हा तेवढ्याचा आहे, तेवढ्याचा आहे. तुम्ही विशेषाचं मोल करू शकता का? अर्थात आमच्या पंथात करतात ते, प्रसादाचं मोल केले जातं, हा प्रसाद एवढ्याचा आहे, हा विशेष एवढ्याचा आहे. मुळामध्ये म्हणजे हे जे काही पाषाण तयार झाले हे विनामूल्य तयार झालेले आहेत बरं का. सृष्टी रचनेमध्ये परमेश्वराच्या मनोधर्माने मायेने फुकट हे पाषाण तयार केलेले आहे. पाषाण बनवायला काही खर्च आला का? पूल बनवायला खर्च आला आम्हाला, रस्ता बनवायला खर्च आला. पाषाण तयार करायला काही खर्च आलेला आहे का? काहीच खर्च नाही आला. बरं, त्या पाषाणाला आमच्या स्वामींनी जो स्पर्श केला त्याचं काही मूल्य घेतलं का देवाने? इतके पैसे दिले आम्हाला तरच आम्ही या पाषाणाला स्पर्श करून शक्ती निक्षेप करू, असंही काही झालेलं नाही आहे. मग आता ते जे काही स्वामींचे प्रसाद असतील किंवा जे विशेष आहेत स्वामींच्या संबंधित, ते विकल्या कसे जातात? त्याचं मोल कसं काय करतो आपण? या दृष्टांतात हे अमोलिके रत्ने म्हणून आम्हाला कळतं. अर्थात ज्या याची किंमत सांगेल तो त्याच्या सुद्धा जिवेला कुष्ठ लागणार आहे. आता हे जे विकणार आहे त्याला सुद्धा दोष लागणार, आणि जो विकत घेणार आहे त्याला सुद्धा त्याचं फळ भोगावं लागणार. लक्षात घ्या, नुसतं सांगताना जर का जिभेला कुष्ठ लागणार आहे, तर जर का खरोखर त्यांनी एखाद्याने विकलंच, हे मला द्याच 10 लाख, ह्याचे काय असेल ते असू द्या, पण मला 10 लाख रुपयाचे द्या, विकलं त्यांनी, तर त्याला सुद्धा त्याचं फळ काही ना काही भोगावं लागणार, आणि जो घेतो त्याला सुद्धा त्याचं काही ना काही फळ भोगावं लागणार आहे, त्याचं योग्य मूल्य झालेलं नाही म्हणून. तसं जर का हे या बाबतीमध्ये आहे, तर त्या बाबतीमध्ये विशेषांच्या प्रसादांच्या बाबतीमध्ये पण देखील आपण विचार केला पाहिजे. पण ग्रस्त मंडळी सुद्धा विशेष त्याच्या पेट्या घेण्याच्या मागे आम्ही त्यांचं मूल्य करतो, दृष्टांतात मात्र आम्ही हे अभ्यासतो आहोत. आणि म्हणून हे कसं आहे, अमोलिके रत्ने आहेत आमच्यासाठी. अमोलिके रत्ने म्हणजे स्वामींच्या संबंधित जे काही आम्हाला वंदन करण्यासाठी आमच्याकडे आहे पंथामध्ये, ते आमच्यासाठी अमोलिके रत्ने आहेत. मग तयासी ओवाळणी पडे. आणि मग आता तो राजा जो आहे तो प्रसन्न होतो की आपल्या राज्यातला एक माणूस आहे की ज्यांनी एवढ्या समुद्राच्या गाभाऱ्यात जाऊन हे अमोलिके रत्ने, जे कधीच मी बघितलेले नाही आहेत, कुणी बघितलेले नाही, त्याचं मूल्य करता येत नाही, असं त्यांनी आणलेलं आहे. म्हणजे हा आपल्या राज्यातला उत्तम काय आहे, व्यापारी आहे. जसं अलीकडे नाही करतात, एखादा उत्तम यश मिळवलेल्या व्यापाराचा सत्कार वगैरे केला जातो, त्याला पुरस्कार दिला जातो, तशा प्रकारचे आपल्या राज्याचं नाव लौकिक यांनी केलेलं आहे. म्हणून तो काय करतो, तयासी ओवाळणी पडे, म्हणजे त्या अनर्घ रत्न तर बाजूलाच राहिले, त्यांनी हे कार्य केल्याबद्दल त्याला उत्तम असं काहीतरी धन किंवा संपत्ती वगैरे देऊन राजा त्याचा सन्मान करतो. ते तयासी खावया होय, म्हणजे रोजचं त्याच्या उदरनिर्वाहासाठी म्हणून ते मिळालेलं आहे. तयाची रत्ने ती तैसेची असती. आता बाकीचे जे काही त्याचे रत्ने, अनर्घ रत्न, राजा म्हणतो नाही हे आमच्या उपयोगी नाही, म्हणजे आम्ही काहीच करू शकत नाही. किंवा अर्थातच असंही होऊ शकतं बरं का, आपलं एक चिंतन आहे की ते रत्न त्यांनी राजाकडेच ठेवलेले आहेत, हे माझ्या घरात राहून काय करायचं, हे तुमच्याकडेच राहू द्या, राज्यामध्ये हे शोभिवंत दिसेल, आणि त्या बदल्यामध्ये त्याला राजाकडनं प्रति महिना मने वगैरे काय त्याला एक मिळत असेल सन्मान म्हणून, त्याचं मूल्य म्हणून नाही, असंही होऊ शकतं बरं का. परंतु इथे सांगितलंय तयाची रत्ने ती तैसेची असती, म्हणजे त्याच्याकडेच ती रत्न राहतात. आणि
एरासी केतुले एक दी खावया झाले मग नाही. बाकीचे जे होते, ज्यांनी कमी वेळामध्ये ते कवडे आणले, याला ते अनर्घरत्न मिळायला 5 वर्ष लागले. त्या वेळामध्ये जो कवडे विकणार आहे त्यांनी 5,000 वेळा तिथून कवडे नेले आणि ते विकलेले आहेत. परंतु त्याचं मूल्य किती आलं? त्याला थोडं थोडं मूल्य आलं असेल. ते केतुले एक दी त्यासी खावया झाले मग नाही. एरासी म्हणजे ज्यांनी मोती विकलेले आहेत, ज्यांनी कवडे विकलेले आहेत, काही वर्ष त्यांना ते खायला मिळालं, ती धनसंपत्ती टिकली, त्याच्यानंतर ते संपून गेले. परंतु याचं मात्र काय झालं, ह्याला आयुष्यभर खायला मिळेल एवढं धनसंपत्ती राजाने सन्मानार्थ त्याला दिलेली आहे. आणि त्याचं अनर्घरत्न जसंच्या तसं आहे. म्हणजे अशा प्रकारचं त्यांनी कमवलं की त्याला जो जन्मक्षेपी. आता याच्यामध्ये सांगितलं एरासी केतुले दी खावया झाले, म्हणजे एखादा नवस जाप्त करणारा व्यक्ती आहे, सहेतूक करणारा व्यक्ती आहे, त्याला जे काय मिळतं तो तेवढ्यापुरतं देवधर्म करत असतो तो, मग नाही. किंवा त्या नवस जाप्यातनं त्याला जे काही मिळतं ते किती दिवस असतं, ते सुख किती दिवस असतं, ते काही दिवस असतं. समजा त्यांनी म्हटलं की देवा मला घर पाहिजे, घर मिळालं, ते घर किती दिवस टिकणार आहे, त्याचं एक वयोमर्यादा आहे घराची पण. की मध्येच भूकंप वगैरे काय आला, पूर आला, गेलं ते सगळं. अशा प्रकारे आपण काही मूल्यवान मागितलं, ते चोरीला गेलं, विषय संपला. म्हणजे आपण जे दृष्टपर आणि नाशिवंत जे मागणार आहोत ते केतुले एक दी आपल्याला खाण्यापुरतं मर्यादित राहणार आहे, मग नाही, मग नंतर ते शिल्लक राहणार नाही. आणि म्हणून आपल्याला देवाकडनं असं काही मागायचं जे शाश्वत आहे, जे संपणार नाही, ते चालू राहील आपल्याकडं. जसं त्या साळ्याच्या दृष्टांतामध्ये, वेवाच्या दृष्टांतामध्ये त्यांनी काय मागितलं, वेवच मागितला. म्हणजे ते नाशिवंत आहे, ते संपणार आहे. त्याला हे कळालं की मग आधी जो वेव मिळालेला आहे तो मोडी आहे, तोडी आहे, तो मोडणार आहे, तुटणार आहे. तो पण आधी जसा तुटला आधीचा, तसा हा पण तुटणार. मग काय होईल, तेव्हा परत मला वेव घ्यायला यावं लागेल. मग असं करा, अजून एक वेव देऊन टाका. म्हणून 2 लाकडं, एक प्रकारे तो जो वेव ज्याला म्हणतात, ज्याच्यावर तो कपडा गुंडाळला जातो, असं गोल लाकूड तो घेऊन येतो. परंतु त्याऐवजी जर का त्यांनी परीस मागितला असतं तर, म्हणजे दृष्टपर याच्यामध्येच आहे, मग त्याला आयुष्यभर खायला मिळालेलं असतं, कुठल्याही प्रकारचं काम वगैरे त्याला करायची गरज पडली नसती. परंतु त्या ठिकाणी काय झालं, त्यांनी पण अल्प याच्यामध्ये समाधान मानलं. आणि अल्प याच्यात समाधान मानलं की मग आपल्याला कमी वेळात मिळतं, परंतु ते जास्त वेळासाठी नाही मिळत. जे कमी वेळात मिळतं ते जास्त वेळासाठी आपल्याला टिकत नाही. आणि ते जे आपल्याला कमी वेळात नाही मिळत त्याच्यासाठी वेळ द्यावा लागतो भरपूरसा, आणि मग जे मिळतं ते आपल्यासाठी समाधानकारक जे आहे, टिकणारं, असं ते आपल्याला प्राप्त होत असतं. आणि म्हणून इथे सांगतात की तैसे परमेश्वर सन्निधानी असता एक शिल्पविद्या झाले जाती. हा दृष्टांत झाला. याचा सिद्धांत सांगतात की परमेश्वराच्या सन्निधानी असणारे जीव, आपला जो सुरुवातीचा विषय काय होता की परमेश्वर सर्व जीवांना सारखंच दान का नाही देत. बाईसांना प्रेमदान दिलं, मग इकडे दादोसांना का नाही दिलं प्रेमदान, सारंग पंडितांना का नाही दिलं. कारण की परमेश्वराच्या सन्निधानी सगळेच जीव असतात आणि सगळ्यांना प्रेमच द्यावं असा परमेश्वराचा मनोधर्म आहे. परंतु सगळेजण तसं नसतात ना. वाढणारा जो व्यक्ती असतो त्याला वाटतं की सगळ्यांनी भरपूर जेवावं. असं होतं का कधी की ते जेवणारे मागतात, वाढणारे म्हणतात नाही नाही जास्त आम्ही वाढणार नाही बरं का. उलट वाढणारा म्हणतो की नाही जेवा, भरपूर जेवा सगळ्यांनी. परंतु जेवणारे मात्र सगळे कमी जास्त असतात. कोणी 2च चपात्या खाईल, कोणी 1च खाईल. तशा पद्धतीने परमेश्वर सगळ्यांना दातृत्व करायलाच बसलेले आहेत, पण प्रत्येकाची मागणी वेगळी आहे. स्वामी म्हणतात की बाबा आमच्याकडे काहीतरी मागा तुम्ही. ते म्हणतात देवा सुने हाती तक्र भात द्या आम्हाला. म्हणतात देवा परमेश्वरा प्रसन्न झाले, अजून काहीतरी मागा, अजून आम्ही अजून प्रसन्न आहोत. ते म्हणतात नाही देवा मला एवढंच पाहिजे. त्यांनी जर का त्यावेळी म्हटलं असतं मला प्रेमदान पाहिजे तर, अर्थात त्यांना ज्ञान नव्हतं, मागितलं असतं तर देवाने तेही दिलं असतं, लगेच नसतं दिलं, पण ती देण्याची पूर्ण तयारी जी आहे
ती केली असती. म्हणजे एखादा जर का म्हटला मला शिक्षण घ्यायचं आहे, म्हणजे की शिक्षणाची डिग्री लगेच हातात दिले जाणार का? तर त्याच्या शिक्षणाची व्यवस्था करून त्याचं शिक्षण पूर्ण करण्याची व्यवस्था तो व्यक्ती करेल. तसं परमेश्वर सुद्धा प्रेमदान मागितलं, आपणही प्रेमदान काही वगैरे काही जोडलेलं नाहीये. आणि आपण जर का मागितलं तर आपल्या मागणीनुसार, तळमळीनुसार, आग्रहानुसार परमेश्वर तसे योग प्राप्त करून देऊन, तसे जे काही विधी आहे ते घडवून आपल्याकडनं ओलेनी गुन्हे क्रिया पदरात घेऊन मग आपल्याला तिथपर्यंत घेऊन जातील. त्याच्यासाठी रोज आपल्याला देवाकडे ती विनंती करावी लागते. आणि म्हणून सगळ्यांना सारखं दान द्यायलाच परमेश्वर बसले आहेत, परंतु घेणारे जीव मात्र सारखं दान घ्यायला तयार नाहीत. वचनाचा घोक म्हटला, ते म्हटले आम्हाला 5च वचनं द्या, आम्ही त्याच्यापेक्षा जास्त पाठ नाही करू शकत. एक म्हटले नाही मला 25 वचनं द्या, एक म्हटले मला 2च द्या, एक म्हटले मला देऊच नका, मी फक्त ऐकेन. म्हणजे देणारे बसलेले आहेत, परंतु घेणारे मात्र त्यावेळेला परमेश्वराकडनं ते घ्यायच्या तयारीमध्ये ते नाही आहेत. आणि म्हणून एखादा जीव परमेश्वराच्या सन्निधानी असतो, परंतु ते शिल्पविद्या धाले जाती, त्यांच्याकडनं शिल्पविद्या म्हणजे खालील चौस्थानीच्या देवतेंच्या विद्येला शिल्पविद्या असं म्हटलं जातं. ते शिल्पविद्यापैकी कुठल्याही देवतेची, एकूण किती देवता आहेत त्या 72 कोटी देवता आहेत. 72 कोटीपैकी कुठल्याही एका देवतेची विद्या झाली तरी त्याला ते समाधान वाटतं. यथा दादोस होते, त्यांना स्वामींकडनं काय मिळू शकत नव्हतं, परंतु ते म्हणाले आम्हाला कवळ पुरुष उद्धरून द्या. कुठे? इसवीला कमळाच्या पानावर त्यांचा जो कुळ पुरुष आहे, म्हणजे जी काही त्यांची पिंडस्थ असेल ती काढून द्या मला. आणि मग त्यांनी ताम्रपत्रावर ते काढून घेतलं वगैरे. म्हणजे देवाकडनं, परमेश्वराकडनं त्यांनी कसली माहिती घेतली? देवतेची माहिती घेतली. परमेश्वराकडनं परमेश्वराची माहिती घेतली पाहिजे आपण. परंतु ते शिल्पविद्याची धाले जाती, ते म्हणतात स्वामींना की आपली ब्रह्मविद्या ती राया राणी किलो, म्हणजे आमच्या काही डोक्यावरून जाणार, ते आम्हाला काही समजणार नाही. आपले खूपशे उपदेशी लोक पण असंच बोलतात बरं का, आमचं ते निरूपण डोक्यावरून जातं आमच्या. म्हणजे या ठिकाणी आपण एका विशिष्ट गोष्टीमध्ये समाधानी आहोत. एक अप्रोक्ष विद्या धाले जाती, एक अप्रोक्ष विद्या म्हणजे स्थूळ विद्या. अप्रोक्ष ज्ञान वेगळं, अप्रोक्ष विद्या वेगळी. तर अप्रोक्ष विद्या किंवा स्थूळ विद्या म्हणजे ब्रह्मादिकापासून वर ते चैतन्य मायेपर्यंत जे देवता आहेत त्यांच्या विद्येला स्थूळ विद्या असं म्हटलं जातं. ज्यांना स्थूळ विद्या भेटली तो म्हणतो की मला शिल्पविद्येपेक्षा मोठी विद्या, उच्च देवतेंच्या विद्या मिळाली मला, तो त्याच्यामध्येच समाधानी राहतो. एक म्हणती हा परमेश्वर. आता एक काय म्हणतात? एक म्हणजे ज्यांनी ज्ञानाधिकार जोडलेला आहे, ज्यांनी तो संस्कार जोडलेला आहे परमेश्वराच्या संबंधित. जसं पुनःसंबंधी जन्मराजा जो जीव आहे तो लहानपणीच बाकीचे लोक दगडाच्या देवी खेळती, पर तो म्हणे हा देव नव्हे, हा देव नाही. म्हणजे त्यांना तो संस्कार त्या ह्याच्यामध्ये आहे, त्या वयामध्ये आहे, लहानपणाच्याच ह्याच्यामध्ये. तशा प्रकारे एक जे परमेश्वराचा अधिकार ज्यांनी जोडलेला आहे ते म्हणतात हे परमेश्वरी काही एक नसे. ह्या परमेश्वराजवळ काय नाहीये बरं, सर्वच काय आहे. हे परमेश्वरी ब्रह्मविद्या असे सगळंच आहे, परंतु आम्हाला काय पाहिजे? परमेश्वराकडची जी ब्रह्मविद्या आहे ती आमच्यासाठी अधिक महत्वाची आहे. ब्रह्मविद्येमध्ये मग सगळंच आलं, 4 पदार्थांचं कार्यकारण स्वरूप लक्षणासहित सगळं आलं. आणि ब्रह्मविद्येमध्ये परमेश्वराचं जे ज्ञान आहे, जे मोक्षाला नेणारं ज्ञान आहे ते पण त्याच्यामध्ये आलेलं. एक विद्या ते ब्रह्मविद्या, त्याची व्याख्या आपल्याला विद्या मार्गामध्ये केली जाते. ब्रह्म जो परमेश्वर त्याची विद्या. आणि मग ते ब्रह्मविद्येचा उद्यमो करीती, ब्रह्मविद्येचा प्रयत्न करतात. तुम्ही जर का मार्गामध्ये गेलात तर मार्गामध्ये खूपसे असे सर्व लोक आहेत जे मार्गात राहतात, ते ब्रह्मविद्येचा उद्यम करतायत, म्हणजे प्रयत्न करतायत ब्रह्मविद्या मिळवण्यासाठी. म्हणजे काहींना एखादा तो सकाळी दिलेला अभ्यास 2 तासात पाठ होतो, काहींना दिवस निघून जातो, काही रात्र म्हणजे होईपर्यंत ते पाठांतर करतात, काही सकाळी लवकर उठून पाठांतर करतात. याला म्हणतात ब्रह्मविद्येचा उद्यमो करीती, म्हणजे प्रयत्न करतायत ब्रह्मविद्या मिळवण्यासाठी.
नुसती अभ्यासून ब्रह्मविद्या होत नाही. ग्रस्त ह्याच्यामध्ये अभ्यास का नाही होत आपला? कारण की नुसता अभ्यास करून अभ्यास होत नसतो. तर अभ्यास करण्यासाठी आपण जे काय अयोग्यता वगैरे काय आपल्याला लागलेल्या असतील त्याच्यामुळे आपला अभ्यास होत नाही, तर त्या अयोग्यता नासाव्या लागतात, ते अनधिकार नासावे लागतात. मग ते कुठे नासणार? संसारातली कामं करून थोडी नासतात ते. त्यासाठी काय करावं लागतं? मार्गातलं जे सेवादास्य आहे ते करावं लागतं. म्हणजे त्या ठिकाणी जे काही उपलब्धता आहे ईश्वर दास्य म्हणून, मार्गसेवा म्हणून, ते सर्व करावं लागतं. आणि त्यामध्ये सेवेमध्ये तुमची विनम्रता जी आहे ती लक्षात येत असते. तुम्ही विनम्र असाल तरच तुम्ही सेवक असू शकता. म्हणजे तुम्ही सेवक जर का आहात म्हणजे तुम्ही विनम्र आहात. जो ताठर माणूस आहे तो कधी सेवक होऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे कधी त्याच्याकडे ब्रह्मविद्या येऊ शकत नाही. राजसा तामसा धर्मी अधिकार नाही, स्पष्ट करून झालं. मग विनम्रता, सात्विकता जर का ती कशाने येते? तर ती सेवा दास्यामुळेच येते, विनम्रतामुळेच ती येते. आणि ब्रह्मविद्येसाठी नुसतीच ब्रह्मविद्या अभ्यासाही लागत नाही, तर त्या संबंधित काही अडथळे असतील ते नासावे लागतात. अयोग्यता अनधिकार नासावी लागते. त्या संबंधित परमेश्वराची काही खंती असेल तर ती खंती नासावी लागते. आणि हा सगळा आहे ब्रह्मविद्येचा उदिमो, म्हणजे ब्रह्मविद्या मिळवण्याचा हा सगळा प्रयत्न आहे. मग त्यावेळेला तुम्हाला वाटतं की रोज मार्गात पंक्ती असतात. नाही, शिळं सुद्धा असतं. बरोबर, रोज पंक्ती म्हणजे सगळे रोज पंक्तीच खातात का? नाही, त्यातले काही आहेत की जे परिच्छेद आहे त्यांचा विविध, आपल्याला तो माहिती नाही. किंवा त्यांचं जे काही पथ्य पाणी आहे म्हणजे स्वामींनी सांगितल्यानुसार, म्हणजे त्यांचा पदार्थाचा परिच्छेद आहे, काही आचरणाचा त्यांचं काही, तुम्हाला जर का सखोलपणे बघितलं तर त्यांच्याकडे एका विशिष्ट प्रकारचं आचरण त्यांच्याकडे आहे. काही गोष्टींचा, इतर गोष्टींचा परित्याग त्यांनी तो केलेला आहे, त्याग केलेला आहे. हे सगळं आहे त्याच्यामध्ये, फक्त आपल्याला ते दिसत नाही. कारण की कुणाच्याही आतमधला जो त्याग आहे, त्यागाची तयारी आहे किंवा त्यागलेल्या गोष्टी अंतरातून, ते आपल्याला दिसू शकत नाही त्याच्यामध्ये. आणि म्हणून हा सगळा ब्रह्मविद्या प्राप्त करण्याचा एक प्रकारचा प्रयत्न आहे. आणि तयासी ब्रह्मविद्या होय, त्यालाच ब्रह्मविद्या होते. उगाच कोणालाही ब्रह्मविद्या होणार नाही, एवढा प्रयत्न करावा लागतो. एवढे सगळ्या गोष्टींच्या जे काही विनम्रता आहे आणि परमेश्वराच्या विधीचं अनुपालन आहे, परमेश्वराच्या प्रवृत्ती राखणे आहे, मनोधर्म राखणे आहे, हे सर्व करावं लागतं. त्यावेळेला त्याला ब्रह्मविद्या होते. मगतयाची यातायात पारुखती. आणि त्याच्यामुळे काय होतं? त्याचे जे यातायात आहे म्हणजे येणं जाणं, संस्कृती, जे काही जन्म मृत्यू, म्हणजे आपला जन्म मनुष्य देहात झाला, मृत्यू कशात होणार? मनुष्य देहातच होणार. आता परत जन्म कुठे होणार? आता मनुष्य देहात जन्म नाही होणार. आता किडी मुंगी कुठेही जन्म होऊ शकतो, तिथेच मृत्यू. परत कुठेतरी वेगळ्या ठिकाणी नरकात जन्म होऊ शकतो, तिथेच मृत्यू. म्हणजे हे जे काही आपले येणं जाणं, जन्म मरण सगळं चालू आहे, ते काय होणार आहे? यातायात पारुखती. आणि ते पारुखण्याचा उपाय मुळामध्ये ब्रह्मविद्येत दिलेला आहे. आणि ब्रह्मविद्या शास्त्राच्या आचरणामध्ये तो दडलेला आहे. ब्रह्मविद्येच्या पुस्तकात तुम्हाला तो उपाय वाचायला मिळेल, परंतु तो आचरण देखील करावा लागतो. तेव्हा तो उपाय काय होतो? कार्यरूप होतो. त्याशिवाय तो कार्यरूप होत नाही. म्हणजे आपल्याला एखाद्या वस्तू समोर आहे ती दिसते, पण ती मिळवण्यासाठी म्हणून जे काही दुधामध्ये तूप आहे हे आपल्याला कळतं, परंतु लगेच मिळतं का ते? असं जसं मलाई मिळते तसं त्याच्यासाठी ती प्रक्रिया आहे. ती प्रक्रिया केल्यानंतर मग तुम्हाला शेवटी ते तूप प्राप्त होत असतं. तसं ब्रह्मविद्येमध्ये उपाय दिसेल, परंतु तो उपाय कधी होईल सक्रिय? जेव्हा तुम्ही तो आचरणामध्ये आणाल तेव्हाच तो होणार आहे. अशा प्रकारे आमच्या स्वामींनी खेई गोईंना या ठिकाणी जो काही समुद्राचा दृष्टांत आहे तो समुद्राचा दृष्टांत सांगितलेला आहे. जी जी म्हणून श्रीचरणा लागली मग गेली, असं म्हणून ते स्वामींच्या श्रीचरणी लागल्या आणि मग त्या तिथून गेलेल्या आहेत. आजच्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी, आजचं हे 6वं सत्र आपण या ठिकाणी घेत असताना समुद्राचा दृष्टांत आणि त्या संबंधित स्वामींची
स्वामींनी हा दृष्टांत ज्यांना सांगितल्या त्या खेळगोळींच्या संदर्भातली जी लीळा आहे ती सुद्धा या ठिकाणी आपण श्रवण आणि चिंतन केलेली आहे. दंडवत हो.